महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट होणार आहे. पाहुयात 16 ते 22 मार्च दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील. नमस्कार, मी किरण वाघमोडे साताऱ्याचा आहे. एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेज हवामान अंदाज आणि बातम्या आणि यूट्यूब चॅनल किरण वाघमोडेवरती पाहत आहात. तर या आठवड्यात पाऊस का होणार आहे किंवा आता सध्या राज्यात काही ठिकाणी पाऊस का होतोय? तर पाहू शकता की राज्याच्या या भागांमध्ये पूर्व भारतातून आलेलं एक हवेचं जोड क्षेत्र म्हणू शकता किंवा कॉन्फ्लुएन्स झोन म्हणू शकता. ज्यामध्ये काय होतंय, की बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त हवा येते. तर इकडे उत्तर-पश्चिम भारताकडून कोरडी आणि उष्ण हवा येते. या दोन्ही वाऱ्यांचा संगम या भागांमध्ये होत आहे, आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागांच्या आसपास आणि त्यामुळे या ठिकाणी मेघगर्जनेचे ढग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हा जो पट्टा आहे या ठिकाणी सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता. या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हा सक्रिय झालेला आहे. हेच प्रमुख कारण आहे आणि येत्या दिवसामध्ये यासोबत पश्चिमी आवर्ताचे ट्रफसुद्धा खाली आलेले आहे. कारण उत्तरेकडे पश्चिमी आवर्त आलाय. त्याचाही प्रभाव होतोय आणि त्यामुळे या पावसात गारपीटही होत आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये हे जे काही जोड क्षेत्र आहे हवेचं, ते आपल्या महाराष्ट्राच्या अजून अंतर्गत भागांपर्यंत पोहोचेल. सोबतच पश्चिमी आवर्ताची ट्रफसुद्धा अशा प्रकारे खाली येईल आणि त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी अस्थिरता वाढेल वातावरणात. उंचच उंच मेघगर्जनेचे ढग विकसित होतील. जोरदार वादळासह गारपीटही त्यामुळे होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला शक्यता अधिक असेल, सर्व आपण माहिती पाहूयात. तर सध्या 15 मार्च रोजी जर आपण सायंकाळची 6 वाजेच्या आसपासची सॅटेलाईट इमेज पाहिली, तर इकडे चंद्रपूर, नांदेडचे दक्षिण भाग आणि लातूरच्या दक्षिण भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस येणारे ढग आहेत. काही ठिकाणी हलकी गारपीटही या पट्ट्यामध्ये झालेली असेल. आणि याबाबतचे अलर्ट सुद्धा आपण आपल्या WhatsApp चॅनलवरती दिलेले होते. WhatsApp चॅनलला जर जॉइन व्हायचं असेल, तर कमेंटमध्ये लिंक मागा WhatsApp चॅनलची. त्या ठिकाणी तुम्हाला लिंक देण्यात येईल. बाकी या ठिकाणी बेळगाव शहराच्या आसपास सुद्धा दक्षिणेकडे गडगडाटी पावसाचे ढग आहेत. त्याही भागात पाऊस आहे. आणि कर्नाटकचे जे आपल्या महाराष्ट्राला लागून भाग आहेत, उत्तरेकडील बिदरच्या आसपास, तर त्या ठिकाणी सुद्धा पावसाचे ढग हे दाटलेले आहेत. आणि एकूणच हे ढग राज्याच्या दक्षिण भागातच आहे. मग उदगीर, देगलूर, धर्माबाद हे जे काही दक्षिणेकडील तालुके आहेत, या ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस अजूनही थोडाफार काही भागांमध्ये होत असेल. त्यानंतर इकडे वरोराचा भाग आहे किंवा या ठिकाणी अ, चिमूरचा भाग आहे चंद्रपूरचा. या ठिकाणी मेघगर्जनेचे पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि या तालुक्यांच्या आसपास सुद्धा पाऊस हा सक्रिय आहे. थोडासा असं पूर्वेकडे, दक्षिण पूर्वेकडे हा पाऊस सरकतोय. आणि या व्यतिरिक्त राज्यात इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत. ढगाळ वातावरण धाराशिव, सोलापूर, सांगली, साताऱ्याकडे काही प्रमाणात आहे. मात्र हे ढग विशेष पावसाचे नाहीत. त्यातल्या त्यात धाराशिवच्या दक्षिण भागात किंवा लातूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये रात्री उशिरा थोडाफार पाऊस जर विकसित झाले ढग तर अजून होऊ शकतो. पण एकदम दक्षिणेकडे कर्नाटक बाउंड्रीवरती झाली तरी शक्यता राहील. बाकी इतर ठिकाणी नाही. कोल्हापूरचे सुद्धा बेळगावला लागून असलेला दक्षिणेकडील जो भाग आहे, चंदगडचा अति पूर्वेकडील भाग याही ठिकाणी थोड्या वेळानंतर एक गडगडाटी पावसाचा ढग विकसित होऊ शकतो. पण तो सुद्धा बेळगावकडे जाण्याची शक्यता दाट आहे. आणि या आठवड्यातील जर आपण हवामान पाहिलं, तर उद्या 16 तारखेची जी शक्यता आपण पावसाची पाहिली, तर 16 तारखेला आपल्याला राज्याच्या दक्षिण भागांमध्ये पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, बिदर, गुलबर्गा, विजापूर, धाराशिवचे दक्षिण भाग, सोलापूरचे दक्षिण भाग, बागलकोट, बेळगाव हे जे काही जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये 16 तारखेला मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता राहील. एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच स्थानिक ढगनिर्मिती झाली तर भंडारा, गोंदिया, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचे इतर भाग स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होऊ शकतो. 16 तारखेनंतर आपण 17 तारखेचा अंदाज पाहिला तर 17 तारखेला राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये पाऊस कायम राहील. यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचे दक्षिण भाग नंतर इकडे बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, बिदर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडाऱ्याच्या एक दुसऱ्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता सुद्धा पाहायला मिळू शकते. इतर जिल्ह्यांमध्ये 17 तारखेला स्थानिक ढगनिर्मिती झाली तर सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर 17 तारखेला मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 17 नंतर 18 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर 18 तारखेला पावसाची व्याप्ती अजून वाढू शकते. 18 तारखेला बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, बिदर त्यानंतर इकडे धाराशिव, लातूर
परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता राहील. त्यानंतर साताऱ्याचे काही भाग असतील, कोल्हापूर, सांगली, गोवा, सिंधुदुर्गचे काही भाग असतील, सोलापूर, बीडचा काही भाग असेल, त्यानंतर इकडे परभणी, हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता राहील आणि याही ठिकाणी एखाद्या भागांमध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर 18 तारखेलाच अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव हा जो भाग आहे या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर याही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर कोकणात विशेष शक्यता सध्या दिसत नाही. 18 तारखेनंतर 19 तारखेला सुद्धा राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस राहील. यात प्रामुख्याने विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड हे मराठवाड्याचे भाग, सोलापूरचे काही भाग असतील, बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट, बेळगाव या भागांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस, एक दुसऱ्या ठिकाणी गारपीट किंवा बऱ्यापैकी भागांमध्ये गारपीट सुद्धा होऊ शकते. त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, गोवा, सिंधुदुर्ग हा जो भाग असेल, या भागांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह 19 तारखेला गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. धुळे, नंदुरबार, नाशिककडे सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस, गडगडाट होण्याची शक्यता राहील आणि याही ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकणात सध्या तरी विशेष शक्यता दिसत नाही. काही बदल झाला तर कळवण्यात येईल. त्यानंतर 20 तारखेचा अंदाज पाहिला तर 20 तारखेला पुन्हा एकदा पाऊस विदर्भाच्या भागांकडेच जास्त सक्रिय राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट होण्याची शक्यता राहील. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा याही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता थोड्या प्रमाणात राहील आणि याही ठिकाणी एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, धाराशिव, बिदर, सोलापूर, अहिल्यानगर या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच 20 तारखेला पाऊस होऊ शकतो. कोकणात पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. 21 तारखेला सुद्धा राज्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवत नाहीत, पण स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती झाली तर मग कुठेही मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातल्या त्यात ही शक्यता पूर्व विदर्भाकडे थोडीशी अधिक राहू शकते आणि 22 तारखेला सुद्धा राज्यातील वातावरण थोडंसं निवळू लागेल. ते सुद्धा स्थानिक पातळीवर ढगनिर्मितीवरती 22 तारखेला सुद्धा लक्ष ठेवावे लागेल. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर 16 तारखेला 16 तारखेला गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे पूर्ण, सातारा पूर्ण, सांगली आणि कोल्हापूरच्या ही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली, पण या ठिकाणी इशारे नाहीत. इतर जिल्ह्यांमध्ये कसल्याही पावसाचे इशारे हवामान विभागाने दिले नाहीत. त्यानंतर 17 तारखेचा इशारा पाहिला तर 17 तारखेला गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली आणि पुणे घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यानंतर 18 तारखेचे जर आपण इशारे पाहिले तर 18 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाट, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत. आणि 19 तारखेचे इशारे पाहिले तर नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाट, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर याच तारखेला जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर इतर जिल्ह्यांसाठी तुर्तास इशारे नाहीत. बाकी अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक पेजला फॉलो करा.